नमस्कार, मी उपेंद्र कसबेकर एक्स विजन या चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सौरव लाड या नवनिर्वाचित युवा नेतृत्वाचं. तर दादा, सर्वप्रथम अभिनंदन. धन्यवाद. की तुम्ही इतक्या मातब्बर नेत्यांना मागे टाकून निवडून आलात. तर कशी होती ही प्रोसेस, कसं काय तुम्ही हे अचीव केलं? बघा, गेले अनेक वर्ष माझे वडील, माझे काका, माझी काकी, आम्ही समाजकार्यात अनेक वर्षापासून होतो. माझे वडील 2000 सालापासून म्हणजे अनेक दिग्गज नेत्यांना माझ्या वडिलांनी सपोर्ट करून त्यांना नगरपालिकेत नेलं होतं. पण आमच्या घरात आम्ही कधीच राजकारणात उतरायचं असं हे नव्हतं. पण 2015 साली काही झाल्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटलं की नाही, आपल्या घरातला पण कोणतरी माणूस ह्या नगरपालिकेत जाऊन बसला पाहिजे आणि इकडचे प्रश्न जे आहेत ते सोडवता आले पाहिजे. काही होते जे आम्ही ज्यांना बसवलं होतं ते नंतर आमच्यापासून दगा करून आमच्यापासून वेगळे झाले. मग त्यानंतर ते आमचे कधी कामं करत नव्हते, आम्ही त्यांच्याकडे समस्या घेऊन गेलो तर करत नव्हते. त्यामुळे 2015 साली मग माझी काकी अश्विनी शिरीष लाड त्यांना उभं राहायला लागलं आणि काही 36 मतांनी आमचा पराभव झाला होता. त्यानंतर आम्ही कामं करतच होतो. गेले 10 वर्ष आम्ही कामं करतच होतो. त्यानंतर 2020 सालात कोरोना लागला, तुम्हाला माहितीच असेल. अनेक कामं आम्ही तेव्हाही केले. फक्त तेव्हा आम्ही एवढं होतं की आम्ही समोर कोणाच्या येत नव्हतो, आम्ही मागून आमची कामं चालू होती. कारण माझ्या वडिलांचा एक नेहमी आहे की आपण कोणाला मदत करतो ना, ते आपण दुसऱ्यांना दाखवलं नाही पाहिजे. त्याचं पुण्य आपल्याला तशाही स्वरूपात लागतं. जर कोणाला दाखवतात त्याचा अर्थ हे होतो की तुम्ही तुमची ॲडव्हर्टायझिंग करता. हे कधी करू नका. त्याच्यामुळे आम्ही कोरोना काळात अनेक लोकांना मदत केली आणि आम्ही कधीच दाखवलंही नाही आणि आम्ही ते कधी दाखवणारही नाही. त्यानंतर आम्ही बॅकवर्डच होतो, म्हणजे मागेच होतो. आम्ही मागूनच सगळं कामं करत होतो. आम्ही बॅनर्स वगैरे लावत नव्हतो, काहीच नव्हतं. आम्ही पॉलिटिकली असं हे नव्हतो करत, पण कामं आमची चालू आहे, समाजकारण आमचं चालूच होतं. मग 24 साली माझे मित्र आहेत सचिन राजेश शर्मा म्हणून, आणि माझी ती फ्रेंड सर्कल आहे आणि राजेश शर्मा म्हणून. एक दिवस आम्ही असंच बसलेलो असताना ते म्हणतात की सौरव, आपके पास सब है तो आप खड़ा रहो आणि तुम्ही उभे राहा आणि तुमच्याकडे सगळं आहे. तुम्हाला बीजेपी स्वतः बोलते, तर तुम्ही लोकांना बीजेपीचे तिकीट मिळत नाही, पण तुम्हाला बीजेपी स्वतः बोलते की तुमच्या घरातून कोणतरी नगरसेवक म्हणून व्हावं, तर तुम्ही उभे राहा. तेव्हा पण मी नाही केलं. त्यांनी मला कमीत कमी 6 महिन्याच्या वरती त्यांनी मला समजवलं असेल की कोणतरी तुमचं या, कोणतरी या. खरं तर माझ्या घरातल्यांसोबत राजेश शर्मा त्यांचंही खूप मोठं योगदान आहे या सीटमध्ये. कारण त्यांनी मला उभं करण्यासाठी मोटिवेट केलं की तू उभा राहा. ठीक आहे, मम्मी पप्पा किंवा काका काकी आता नाही म्हणतात की नाही उभं राहायचं, पण तू एक स्टँड घे आणि तू उभा राहा. मग गेल्या 1.5 वर्षापासून मग मी प्रॉपर राजकारणात सगळ्यांशी भेटीगाठी करून मग मी थोडंसं माझं वर्चस्व करत गेलो. बीजेपीमध्ये लोकांना भेटत गेलो, नेत्यांना भेटत गेलो, त्यांना सांगत गेलो की मी इच्छुक आहे करून या प्रभागातून लढवण्यासाठी. मग 2025 साली आता तुम्ही बघतायत की या निवडणुकीत किती प्रचंड बहुमताने मला विजय मिळाला. हे खरं तर श्रेय माझ्या घरच्यांसोबत, माझ्या गाववाल्यांसोबत आमचे जे कार्यकर्ते होते, एकनिष्ठ कार्यकर्ते, म्हणजे ज्यांना आमदार स्वतः बोलतात, राजन घोरपडे स्वतः बोलतात की तुम्ही कितीही खर्च करा, लाडांचे कार्यकर्ते कधीच कोणी फोडू शकत नाही, असे माझ्याकडे कार्यकर्ते आहेत. आणि ती फळी खूप मोठी आहे आमच्या कार्यकर्त्यांची. तर मी त्यांच्या सगळ्यांचे खरं तर आभार व्यक्त करतो. त्यांनी जी माझ्यासाठी मेहनत केली ना, ती खूप जास्त होती. आम्हाला 36 मतांनी पडले होते जेव्हा सीट, त्यामुळे खूप दुःख झालं होतं की थोडंफार मतांनी पडलो आपण, पण त्याचं जे कमबॅक केलं आम्ही ते खूप मोठं होतं. आज आम्ही 1034 मतांनी लीडवर आलोय. कमीत कमी 1000 मतांचा तरी डिफरन्स आहे मागच्या वर्षी आणि ह्याच्यामध्ये 1000 मतांचा डिफरन्स आहे. तुम्ही जसं बोललात की मोठे नेते होते आणि लीड फक्त 1000 मतांची होती, तर याच्यात काही विरोधकही असतील, काही जणांनी तुम्हाला अपोजही केलं असेल आणि त्याच्यातनं 1000 मतांचे लीड घेऊन निवडून येणं, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? बघा, विरोधक तर कोणाला, सगळ्यांनाच विरोधक असतात. पण जर तुम्ही बघितलं की माझ्या संदर्भात जेव्हा माझं नाव पुढे केलं गेलं की यांना उभं करायचं, तर भारतीय जनता पार्टीमधून कोणी मला विरोध केला नाही, कोणीच विरोध केला नाही. सगळ्यांनी सांगितलं की नाही, पप्पांना सांगितलं की नाही, ह्याला यायचं ना पुढे, ह्याला आपण पुढे करू. मग पप्पांनी पण मला पुढे केलं, काकांनी मला पुढे केलं, काकींनी मला पुढे केलं. तर त्यांचं जे मला विरोधक होते, ठीक आहे, राजकारण हे 2 महिन्याचं होतं, हे इलेक्शन हे 2 महिन्याचं होतं, पण मी ॲज अ माणूस म्हणून तुम्हाला विनंती करेन की तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ना, तुम्ही बिंदास माझ्याकडे घेऊन या.
तुम्ही भले विरोधात माझ्या काम केलं असेल तरी पण मी तुमची कामं करेन, कारण माझं राजकारण सेवा करण्या भावाने मी हा क्षेत्रात आलेलो. माझं असं राजकारण करून की बाबा मला ह्याने विरोध केला म्हणून मी त्याचे कामं नाही करणार असं काही होणार नाही. कोणाचंही काम असेल, ज्यांनी मला विरोध केलेला असेल, टोटली एकदम ऑपोजिट जाऊन जरी काम केलेलं असेल तरी पण मी त्यांना सांगेन की तुम्ही बिंदास माझ्याकडे या, बिंदास तुमची कामं घेऊन या, मी सगळ्यांची कामं करेन. पुढच्या 5 वर्षाचं तुमचं काय विजन आहे? कारण तुम्ही स्वतः आर्किटेक्ट आहात आणि प्रभाग रचना जी असते आणि त्याच्यात काही सुधारणा करायच्या असतात, तर ॲज अ आर्किटेक्ट तुम्हाला काय वाटतं, काय तुम्ही सुधारवू शकता? ओके, सो टेक्निकली जर आपण बघायला गेलो ना तर आपल्या प्रभागात किंवा इतर बदलापूरमध्ये ना तुम्ही जर बघाल ना तर चौकात काही पुतळे बसवले गेले, छोटे मोठे पुतळे बसवले गेलेत. काही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहेत किंवा काही पुस्तकांचे आहेत, काही तर असेच बसवलेत जिथे आता जसं मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं गेलं तर म्हाडामध्ये जर तुम्ही गेलात ना तर एक डॉल्फिनचा स्टॅच्यू आहे. म्हणजे एक्झॅक्टली माजी खासदार जे आहेत कपिल पाटील, त्यांच्या ऑफिसच्या ऑपोजिटला एक डॉल्फिनचा फाउंटन आहे. आणि तसंच एक म्हाडामध्ये म्हाडा बंगलोज आहेत ना, तिथे पण तसं फाउंटन. जर तुम्ही टेक्निकली विचार करायला गेलात तर तिथे ॲक्च्युली त्या प्रभागात पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही फाउंटन सारखी गोष्ट करतात म्हणजे हे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी जिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही फाउंटन बघतात. म्हणजे याचा अर्थ काय होतं की तो फाउंटन 1-1.5 महिना चालेल, स्टार्ट आहे, त्याच्यानंतर तो बंदच पडणार, कारण तिथे ऑलरेडी पाण्याचा प्रॉब्लेम. पण त्या ठिकाणी असं काहीतरी केलं पाहिजे की तिथल्या लोकांना, तिथल्या जे आसपासचे लोक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा किंवा ज्येष्ठ नागरिक कट्टा किंवा एखादा छोटासा वाचनालय. आता तिथे आजूबाजूच्या लोकांसाठी जर बघितलं तर आमचा असं संकल्पना आहे की जिथे जिथे छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत जे फक्त शो म्हणून आहेत, त्याला युजफुल बनवावं. ते फक्त स्ट्रक्चर्स न ठेवता त्यांना काहीतरी त्याच्यातून काहीतरी उपयोग व्हावा. एखादी छोटी लायब्ररी किंवा एखादा ज्येष्ठ नागरिक कट्टा किंवा न्यूजपेपर वाचण्यासाठी किंवा त्याला रिक्षा स्टँडमध्ये कन्वर्ट करून वेटिंग झोन सारखं करता आलं तर तसं आपण काहीतरी करणार आहोत. आणि अनेक समस्या आहेत, जसं आता जरीमरी माता मंदिर आहे. ॲक्च्युली हे खूप जागृत देवस्थान आहे, हे आमच्या गावाचं देवस्थान आहे. ते ॲक्च्युली डेव्हलप व्हायला पाहिजे होतं. अनेक वर्षांपासून त्याला कोणी त्या मंदिराकडे लक्ष दिलं नाही. पण तो मंदिर आता तुम्ही जर बघितलं ना, त्या मंदिराचं एवढं स्कोप आहे ना डेव्हलपमेंट करायचं. आता जर तिथला जर लोकल एरिया बघितला, संभाजीनगर झालं, म्हाडा झालं, BUCP झालं किंवा गणेशवाडी झालं, तिथे खूप गरीब वस्ती आहे. तर त्या वस्तीचं त्यांच्यासाठी जर त्या मंदिराला ग्राउंड सुद्धा आहे मोठं, तर त्या ग्राउंडला अशा एखाद्या हॉलमध्ये किंवा ओपन लॉन सारख्या जागेत जर कन्वर्ट केलं तर त्यातून मंदिराला पण थोडीफार देणगी मिळेल आणि तिथल्या लोकांना कमी पैशात लग्न कार्य किंवा बर्थडे कार्य किंवा कुठलंही कार्य असेल ते करण्यासाठी त्यांना एक चांगली संधी मिळेल त्यातून. आणि त्याच्यामध्ये काय होईल, गरिबांचा पण फायदा होईल आणि मंदिर सुद्धा डेव्हलप होईल. आणि मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम राबवता येतील आपल्याला त्या संदर्भात. म्हणजे देणगी, त्या मंदिराला देणगी मिळेल, त्या गरिबांचा सुद्धा फायदा होईल आणि तो मंदिर कुठेतरी त्याची जी ॲक्च्युली जागृत आहेत ते देवस्थान, जसं आपलं गावदेवी झालं जिथे लोकांना माहिती आहे गावदेवी, तसं जरीमरी माता मंदिर सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं आणि तिथे लोक येऊन पाया पडतात. म्हाडा परिसर आणि गणेशवाडी परिसर याच्याशी तुम्ही पहिल्यापासून कनेक्टेड आहात, तुम्ही बघताय हा एरिया. या लोकांचा बऱ्याच वर्षांपासून पुनर्वसनाचा विचार चालू आहे. तर एक यंग नेता म्हणून तुम्ही या गोष्टीवर फोकस करणार आहात, ती प्रोसिजर काही असेल? ॲब्सोल्युटली. सगळ्यात मोठा प्रश्न तर तोच आहे. SRA स्कीम राबवायची आहे आपल्याला तिथे, जेणेकरून तिथल्या जे लोकल जे राहत आहेत, ज्यांची घरं खूप छोटे आहेत पण तिथे राहणारा, त्यांच्या घरात राहणारा जो माणसं आहेत ती खूप जास्त आहेत. मग त्यांना कुठेतरी चांगलं घर मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तसंच गणेशवाडीमध्ये तुम्ही जर गेलात ना तर छोट्या गल्ल्या आहेत. म्हणजे त्या गल्ल्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स आले ना तर मग माणसाला तिथे काही कुठली छोटी मोठी सर्व्हिस द्यायची असेल ना तर खूप अडीअडचणी येतात. त्या गल्ल्यांमध्ये जाणं खूप अवघड. काय होतं, तिथे गटार आणि रस्ता हा सेम विड्थचा आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी एक 2-2 फुटाचा, 1-2 फुटाचा जर गटार आहे तर 2 फुटाचाच रस्ता आहे. मग तिथे चालण्यासाठी पण ती जागा तशी प्रॉपर नाही. आता आम्ही काही कामं केली, जसे मोठे रोड्स होते संभाजीनगरमध्ये झालं किंवा म्हाडा सेक्टर 1 सेक्टर 2 मध्ये किंवा गणेशवाडीत आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. पण ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यापेक्षा तिथे डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं. ज्यावेळेस तिथे पुनर्वसीकरणचं म्हणजे SRA जेव्हा स्कीम राबवली जाते तेव्हा बिल्डिंग्स उभे राहते. ते बिल्डिंग्स उभे राहिल्यानंतर त्यांना त्यांच्या घरात टॉयलेट बाथरूम्स मिळतील, तिथले रस्ते चांगले होतील, कुठलीही काही प्रॉब्लेम असेल तर तो पटकन सॉल्व्ह करता येईल. तिथे जेव्हा गाडी, एखादी ट्रान्सपोर्ट व्हेकल तिथे जाऊ शकते, ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा फायरची म्हणा किंवा लाईटची म्हणा, जेव्हा जाऊ शकते तेव्हा कामं फास्ट होतात.
काय होतं, आता गल्ल्या गल्ल्यात स्ट्रीट लाईट पण नाही, तिथे त्यांच्या बल्ब लावून तिथे उजेड केलेला आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कुठेतरी वेल प्लॅन करून तिथे ती वस्ती डेव्हलप केली पाहिजे. तर BUCP मध्ये पण तसंच आहे. BUCP मध्ये ॲक्च्युली बिल्डिंग्सच आहेत, पण आता ते बिल्डिंग्सला नाही म्हटलं तरी 15 ते 17 वर्ष झाली बरोबर. आणि आता तिथे स्लॅब कोसळत आहेत. तर देव ना करो की कधी काय हानी हो, कोणाला काही दुखापत हो, म्हणून ते बिल्डिंग सुद्धा आपल्याला डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि हा परिसर स्टेशनपासून जर तुम्ही बघायला गेलात ना, तर अगदी 5 मिनिटावरती आहे. आणि हा डेव्हलप नाही, एवढा मागे पडलाय, कारण इथले जे राजकारणी जेवढे आले त्यांनीच फक्त त्यांचे खिसे भरायचं काम केलं आणि तिथे फक्त बसून राहून चिल करून म्हणजे एखादा बाहेर असं टाइमपास करण्यासाठी खुर्च्या लावून बसणार आणि गप्पा गोष्टी करणार असं नाही. तुम्ही तिथल्या लोकांचं डेव्हलपमेंट सुद्धा केलं पाहिजे. काही आता तिथे खूप मागासवर्गीय लोक आहेत, म्हणजे ज्यांना खाण्यापिण्यासाठी पण रोजच्या ह्याच्यावरती जगायला लागतं, बरोबर. रोज काम करून जगायला लागतं. मग अशा लोकांना आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. माझं फक्त असंच एवढंच आहे की तिथली जी लोक आहेत, तिथले जे महिला आहेत किंवा आणि तिथे तुम्ही जर बघाल ना, तर बदलापूरमध्ये म्हणजे एक असं म्हाडा किंवा गणेशवाडी अशी वस्ती आहे जिथे घरगुती बिझनेसेस खूप आहेत, छोटमोठे खूप आहेत. अगरबत्तींचे दाणा म्हणा किंवा पापड कोण बनवतं, कोण काय वेगळं करतं. तर हे बिझनेसेस पण मोठे केले पाहिजे, जेणेकरून लोकल फॉर वोकल जे मोदीजींचं हे आहे ते कुठेतरी पुढे. मग ह्यांना कसं मोठं करायचं ह्याचे आपण स्कीम्स राबवणार आहोत, कॅम्पेन्स करणार आहोत की ह्यांना पण म्हणजे आता जर वोकल आहेत आपल्या इथे, जर पापड विकले तर ते हॉटेल्समध्ये जाऊ शकतात किंवा इथल्या जे दुकानं आहेत तिथे जाऊन विकू शकतात किंवा तिथले आजूबाजूची जी लोक आहेत तेच त्यांना कॉन्टॅक्ट करतील की बाबा आम्हाला अगरबत्तीची नीड आहे किंवा आम्हाला याची नीड आहे. तर ह्या गोष्टी करण्यासाठी आपण एक करणार आहोत. तसंच आता जर बघायला गेलं तर महिला ज्या आहेत तिथल्या अनेक महिला घरकामं करतात. तर माझं असं होतं की MIDCsमध्ये ना अशा अनेक कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत जे महिलांना घरगुती कामं देतात. हँड मशीन्स वगैरे असतात जे 2 महिने ट्रेनिंग देऊन मग ते मशीन्स आपण घरी आणून त्यांना देऊ शकतो. मग असे काही स्कीम्स आहेत, मग असे काही कंपनीज आहेत MIDCमध्ये, मग त्यांच्याकडे अप्रोच करून की बाबा आमच्या इथे असे महिला आहेत, कारण MIDCमध्ये पण वर्कर्सची खूप नीड आहे. बट काय होतं, त्यांच्यामधला जो गॅप आहे तो कुठेतरी आपल्याला फिल करायचा आहे. मग त्या गॅप फिल करण्यासाठी हे नगरसेवक असतात. ॲक्च्युली नगरसेवक हे नगराची सेवा करण्यासाठी असतात, स्वतःची नगराकडून सेवा करून घेण्यासाठी नसतात. मग तो जो गॅप होता एवढ्या वर्षांपासून की त्यांच्यामध्ये आणि हे जे कामगार आहेत त्यांच्यामधला तो गॅप फुलफिल करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो. आणि मग आता आम्ही चाललोय की MIDCत असे काही कंपन्या जिथे जिथे आहेत, तर मी त्या कंपन्यांना रीच करणार आहे की बाबा आमच्याकडे अशा महिला आहेत, तुम्ही त्यांना रोजगार द्या, जे काय असतील तुम्ही त्यांचं पेमेंट जसं असेल ते तुम्ही त्यांना पेमेंट करत, जेणेकरून महिलांना पण रोजगार मिळेल आणि आपल्या MIDC सुद्धा पुढे जाईल. गरिबांच्या आरोग्यासाठी काही तुम्हाला कार्यक्रम राबवतो? आपण दर महिन्याला मेडिकल कॅम्प्स चाललेलं आहे आमचं. आता जर तुम्ही बघाल तर माझ्या वॉर्डात खुद्द ज्यांना आपण बदलापूरचे रतन टाटा म्हणतो, आशिष गोळे साहेब, ते स्वतः त्यांचं जर बघायला गेलं तर काका गोळे फाउंडेशन आपल्या वॉर्डातच आहे. तर अनेक तिथून अनेक आपल्याला योजना ते तर मला म्हटलेच आहेत की तुला कधीही काही गरज लागली तू मला बिंदास सांग, आपण लगेच कॅम्प लावू. तर कॅम्प्सचं तर आम्ही दर महिन्याचं चाललं की आम्ही दर महिन्याला काही छोटे मोठे कॅम्प्स, मेडिकल कॅम्प्स घेऊ, जेणेकरून इथल्या ज्या गरीब लोक आहेत त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि त्यांच्याही कुठेतरी खिशाला जड जाणार. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा सुद्धा खूप सपोर्ट मिळाला असेल, तर अशा वरिष्ठ नेत्यांना तुम्ही काय सांगाल आमच्या माध्यमातून? खरं तर तुम्ही बघायला गेलात ना, तर आमदार किसन कोथारे साहेब माझ्यावरती आजोबासारखं प्रेम करतात. एक गोष्ट जर तुम्ही बघितलं तर आजोबा आपल्या आई वडिलांपेक्षा आजी आजोबा आपल्यावरती जास्त प्रेम करतात. तर तसंच आमदार साहेबांचं आमच्या बाबतीत आहे, माझ्यासोबतही आहे आणि ज्योतिताईसोबत. ते आमच्यावर आजोबांसारखं प्रेम करतात. कुठलीही गोष्ट असू त्यांच्याकडे घेऊन गेलं ना की आप्पा आमचं असं असं आहे, ठीक आहे 2 दिवस दे किंवा 1 दिवस दे, त्यांच्या PA सांगतात की यांचं काय आहे ते तातडीने करून. तसंच दामले साहेब जे झाले त्यांनी पण सांगितलं होतं की त्यांनी तर मला सरळ सांगितलं, मला जर तू कुठल्या चुकीत मिळालास कुठल्याही गोष्टीत तर माझ्याकडे इथून कंप्लेंट आली तर तू लक्षात ठेव की माझ्याशी गाठ आहे तुझी. म्हटलं नाही, असं काही होणार नाही. आणि आम्ही त्या कामासाठी लागलेलो सुद्धा आहोत. आमचे रोजचे काही त्यांचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही हळूहळू सॉल्व्ह करायला घेतले. जे गोष्टींना लिगल करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रोसेस केली, जेणेकरून उद्या उठून कोणीही आलं, कोणीही नगरसेवक, निवडणुका 5-5 वर्षांनी होतच राहणार. उद्या उठून आम्ही जरी नाही निवडून आलो
तरी पण आम्ही आता असं करून ठेवतोय की उद्या उठून त्या गरिबांना कुठल्याही गरिबाला त्रास न झाला पाहिजे. त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये लिगली जाणार आहोत. पाण्या संदर्भात असो, लाईट संदर्भात असो, लिगली करून ठेवणार आहेत. म्हणजे उद्या उठून कोणीही येऊ दे, त्यांना कोणी त्रास देऊ शकणार नाही. तर दादा, तुम्ही महिलांचे मुद्दे मांडले, गरिबांचे मुद्दे मांडले, पण युवा मुलांसाठी आपल्या प्रभागामध्ये युवा भरपूर आहेत, तर Exactly. त्यांची एनर्जी कशी कन्वर्ट करण्याचा विचार? बघा, आता मी युवा असल्यामुळे माझा युवांना एक विनंती असेल की आजकालचे जे युवा आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये अशा आयडिया येतात ना, अनेक आयडिया असतात आणि खूप म्हणजे अमेझिंग आयडिया असतात. मग हे कसं कुठेतरी आपल्या सोशल वर्कमध्ये इम्प्लिमेंट करता आले तर ते खूप चांगलं होईल. आता माझ्या डोक्यात एक आयडिया होती, ती मी वरिष्ठांशी डिस्कस केली आणि ती तुम्ही थोड्याच वर्षामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये ती आयडिया बघाल. ती आयडिया खूप खूप सुंदर आहे. मी आत्ता ती आयडिया सांगत नाही कारण त्याच्यावरती खूप काम बाकी आहे. ती फक्त जस्ट मी सांगतोय की अशी एक आयडिया होती, कचऱ्या संदर्भात होती ती. कारण आपल्या इथे माझं असं ड्रीम आहे की बदलापूरला आपण एक इंडोर, जशी क्लीनेस्ट सिटी बोलली जाते तसं बदलापूरला आपण घडवावं आणि जगावर देशाच्या ह्याच्यावरती बदलापूरचं नाव गाजलं पाहिजे. तर माझ्याकडे युथला एकच विनंती असेल की तुमच्या डोक्यात जर काही आयडिया असतील सोशल वर्कसाठी किंवा कुठल्याही गोष्टी संदर्भात की जेणेकरून लोकांचा फायदा होईल, तर तुम्ही माझ्याशी येऊन डिस्कस करा किंवा ज्योतिताईशी येऊन डिस्कस करा. आपण ती आयडिया डिस्कस करून मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोलवेन आणि त्या आयडियाला आपण कसं अंमलबजावणी करू शकतो त्याच्यावरती त्यांच्याशी बोलून ती आयडिया आपण राबवायची आणि त्या आयडियातून लोकांना फायदा करून द्यायचा. कारण आजकालचं काय झालं, युथला वाटतं की जे बाकीचे नगरसेवक आहेत ते शिक्षित नसल्यामुळे त्यांचे जे आयडियाज असतात ते त्यांच्यापर्यंत प्रॉपर कन्वे होत नाही. बरोबर. पण ज्या वेळेस माझ्याशी डिस्कस केलं जातं मग माझं पण चालतं की अरे हे असं नाही, आपण हे असं करू शकतो. मग त्यामुळे काय होतं, शिक्षित असल्यामुळे ते आम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळतं की आम्ही ऐकून घेतो, मग त्याच्यातून आम्हाला पण काही सोल्युशन्स असतात. आम्हाला माहिती असतं काही छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही पण नेटवरती बघत असतो, दिसत असतात. मग त्यातून आम्ही त्यांना पण आयडिया देतो की आपण नाही, हे असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. हे डिस्कस करून ह्याच्यातून काय होईल, युथ पण पॉलिटिक्स टुवर्ड्स अट्रॅक्ट होत जाईल आणि पुढे जाऊन शिक्षित युवा ह्या क्षेत्रामध्ये वाढत जातील आणि देश एक वेगळ्या दिशेने जाईल. बरोबर. आज युवा येत आहेत ह्या क्षेत्रात, पण ते थोडंसं होण्यामध्ये आहेत. काही जे आहेत त्यांना वाटतं की नाही, हे एक चिखलच आहे, पण हे चिखल साफ करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. पण As a हे असं का होतं? हा विचार काय आहे यंग मुलांच्या? यंग मुलांना असं वाटतं की ह्या क्षेत्रात फक्त करप्शनच होतं. ओके. बघा, या क्षेत्रात करप्शन होत असेल, नाही असं नाही, अनेक करप्शन होत असतील. मग हे उघडकीस आणण्याची जबाबदारी कोणाची? ही युथची. बरोबर. हे युथनी केलं पाहिजे. आता मला जर एखादं चुकीचं, आणि युथ हा असा आहे ना की त्यांना जर चुकीचं दिसतंय ना ते तिथल्या तिथे बोलतात. बरोबर. पण जे पहिलेची जनरेशन आहे ते डोळे बंद करून पुढे निघून जातात. पण युथ कसं आहे, हे चुकीचं आहे ना तुमचं, हे चुकीचंच आहे, ह्याच्यासाठी युथ हवा आहे, ह्या फील्डमध्ये युथ हवा आहे. त्याच्यामुळे मी ह्या फील्डमध्ये आलो. माझ्या नंतर अजून मी लोकांना मोटिवेट करून ह्या फील्डमध्ये येण्याची विनंती करेन की तुम्ही पण या, जेणेकरून लोक, कसं असतं, एखादा पॉईंट असतो जो टेक्निकली जेव्हा मांडला जातो, करप्शन असेल किंवा कुठलीही गोष्ट जेव्हा टेक्निकली मांडला जातो तेव्हा समोरचा पण हा बाबा ठीक आहे, होऊन जाईल, टेक्निकली ह्या गोष्टी बोलतोय म्हणजे टेक्निकली ह्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. काही गोष्टी असतात ज्या नाही होण्यासारख्या असतात. युथ असा असतो की जो होण्यासारखी गोष्ट आहे ती होण्यासारखी आहे, नाही होण्यासारखी ती नाही होणार. आणि मी माझ्या सगळ्या नागरिकांना सांगितलं, जी गोष्ट माझ्याकडून होईल ना ती मी हो म्हणेन, जी गोष्ट माझ्याकडून नाही होणार ना मी त्याला सरळ नाही म्हणेन. मी तुम्हाला माझ्या ऑफिसच्या फेऱ्या मारत लावायला बसणार नाही. जे होणार आहे ते होणार आहे, नाही होणार ते नाही होणार. तसं युथचं असतं. त्यामुळे मी युथला एकच विनंती करेन की तुमच्या डोक्यात काही आयडिया असतील कुठल्याही बाबतीत, बिझनेस बाबतीत, पॉलिटिक्स बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत, मेडिकल बाबतीत, तर तुम्ही येऊन माझ्याशी डिस्कस करा. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू आणि त्या स्कीम्स राबवू, 100% राबवू. माझे तर युथला खूप विनंती आहे की तुम्ही स्वतःहून थोडंसं एक पाऊल पुढे घ्या आणि आपल्या बदलापूरलाच नाही तर आपल्या देशाला पुढे नेण्याची एक दिशा भेटेल त्यातून आपल्याला. दादा, तुम्ही आत्ता नगरसेवक झालात, पण बऱ्याच वर्षांपासून तुम्ही व्यावसायिक सुद्धा आहात. तर या व्यवसायाची जोड नगरसेवक पदाला तर असणारच आहे. तुम्ही कन्व्हर्जन आत्ता बोललात की यूथसोबत आपण डिस्कस करून करूयात, अतिशय चांगला विचार आहे. पण एक आता व्यवसायात तुम्ही लक्ष घालणार आहात की फुल टाईम? बघा, मी 25% व्यावसायिक राहणार आहे आणि 75% समाजकारण राहणार आहे.
आता मी स्वतः आर्किटेक्ट आहे, मी इंटिरियर डिझायनिंग सुद्धा करतो. मी ऑफिसमध्ये बसल्या बसल्याही माझं असं काम आहे की मी जे ऑफिसमधून केलं जातं, कुठे मला सोशली जायला नाही लागत. कधी कधी साईट विजिट्स असतात, ते करून मग मी माझं सोशल वर्क सुद्धा करू शकतो. त्यामुळे माझं जी फील्ड आहे आर्किटेक्ट, ती अशी फील्ड आहे की जिथे एक्सप्लोअर करण्यासारखं खूप आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं कसं आहे की मी काय विजननी आलो ह्या फील्डमध्ये, की मला काय डेव्हलपमेंट हवे, तर त्या हिशोबाने हे मला सगळं जे लागलं आहे ना, ते माझ्या ह्या फील्डमुळे लागलेलं आहे. माझी जी गोष्टींना बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. नॉर्मल लोकांपेक्षा एखादा आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर जो डिझायनर असतो त्याचा गोष्टींना बघण्याचा एक वेगळा व्ह्यू असतो. तसंच आमचा आहे. तर मी 25% बिझनेसमॅन राहणारच आहे, नो डाऊट. कारण कसं आहे, माझं हे नगरसेवक पद हे माझ्या पोटापाण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी. पण मला कुठेतरी माझं पोटपाणी पण चालवायचं आहे, तर त्याच्यासाठी मला 25% बिझनेसमॅन राहायलाच लागणार. तिथून मला जिथून इन्कम येईल, ज्यावेळेस मला इन्कम येईल तेव्हा मी इथे खूप चांगला प्रकारे, आणि माझी इन्कम मी लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यातून मला जर काय करता आलं तर मी लोकांसाठी पण नक्कीच करेन. पॅनल होतं आपलं आणि याच्यात वॉर्ड रचना बदललेली होती. तर अनेक नवीन लोकांना आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आणि कसं तुमच्यापर्यंत रीच आऊट करायचं हे माहिती नाही आहे. तर ज्योतिताईंपर्यंत आणि तुमच्यापर्यंत कसं पोचायचं, तुम्ही वॉर्डातल्या जनतेला काय सांगा? माझं ऑफिस गोळेवाडीमध्ये कोकाडे ग्राउंड आहे. कोकाडे ग्राउंडच्या शेजारीच आरव ज्वेलरीवाला आहे, जे फेमस आहे आर्टिफिशियल ज्वेलरीसाठी. त्याच्या बाजूलाच माझं ऑफिस आहे. तसंच आपण म्हाडामध्ये विमल हॉल आहे, विमल हॉलच्या बाजूचीच बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरं एक ऑफिस खोलतो आहे, की येत्या 10 ते 15 दिवसात आपण तोही ऑफिस खोलतो आहे, जेणेकरून जर कोणाला तिथे रीच जे जवळ पडेल, तर म्हाडामध्ये ज्योतिताई असणार आहेत, इकडे मी असणार. आम्ही ऑल्टरनेटिव्ह दोन्ही चालणार आहेत. जे आठवड्यातून 3 दिवस ज्योतिताई इथे बसत जाणार आहे, आठवड्यातून 3 दिवस मी तिकडे बसत जाणार आहे. असं ऑल्टरनेट करून करून आम्ही कामं करणार आहेत, जेणेकरून लोकांना संपर्क साधता येईल. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिताई यंग असल्यामुळे मुलींना असणारा प्रॉब्लेम किंवा लेडीज लोकांना असणारा प्रॉब्लेम सुद्धा ज्योतिताईपर्यंत तुम्ही कन्वे करू शकता. ते एक चांगलं आहे. आमच्या पॅनलचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही फिमेलला माझ्यापर्यंत जर ते कन्वे नाही करू शकत, तर ते ज्योतिताईशी फ्रीली बोलू शकतात. कारण ती यंग असल्यामुळे आम्ही ऐकून घेतो आणि मग त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देतो. बरोबर. तर आमचे 2 ऑफिस असणार आहेत, एक गोळेवाडीत एक असणार आहे आणि एक दुसरा जे असणार आहे ते म्हाडा परिसरात असणार आहे. ओके. आणि अजून कुठल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील किंवा असं काही आहे? मी सोशल मीडियावर इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे, मी फेसबुकवरती सुद्धा आहे. इंस्टाग्राम ID माझा सौरव लाड म्हणून आहे आणि फेसबुकवरती मी सौरव लाड म्हणून माझा प्रोफाईल आहे. तर तुम्ही मला तिथेही रीच आऊट करू शकतात. माझा नंबरही आहे, मी तुम्हाला नंबरही सांगतो. माझा व्हॉट्सअप नंबर 8010302087 हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे. तर तुम्हाला वाटलं तुम्ही मला बिंदास कॉल करू शकतात. 24/7 अवेलेबल राहीन मी. माझा फोन कधीच बंद नसतं, कधीच नसतं. अनलेस अँड अंटिल त्याची चार्जिंग संपत नाही तोपर्यंत माझा फोन बंद नसतं. तुम्ही मला कधीही रीच आऊट करू शकता. कुठल्याही प्रॉब्लेमसाठी मी नक्की तुमच्यासाठी आहे. धन्यवाद दादा. तुमच्याशी गप्पा मारून छान वाटलं. इतके स्पष्ट विचार तुम्ही मांडलेत आणि तुमचं विजन क्लिअर आहे, त्याबद्दल एक्स विजनकडून तुमचे आभार. धन्यवाद.